गुलाबाग आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव या ठिकाणी। शिल्लेगाव येथून दिनांक 4 मार्च रोजी भटक्यांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने पायी यात्रा निघत आहे। या ठिकाणी ही जी काठी आपण पाहू शकतो की ही कित्येक वर्षाची परंपरा आहे। अनेक वर्ष झालेत ही काठीची परंपरा शिल्लेगाव येथून चालू आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शिल्लेगाव येथून श्री क्षेत्र मढी येथे पायी दिंडी सोहळा या काठीच्या समेत जात असतो। या ठिकाणचे जे मानकरी ते कणकोरी काठी आहे। आपण याबाबत जे मानकरी आहेत त्यांच्याशी माहिती करून घेऊ की नेमकी याची आख्यायिका काय आहे। भाऊ नमस्कार। नेमकी या ठिकाणी आपण जी मढी येथे पायी दिंडी सोहळा काढतोय मानाच्या काठीसह, तर ते किती तारखेला इथून जाणार आहे आणि त्या काठीची आख्यायिका नेमकं काय? 4 तारखेला आम्ही इकडून 11 वाजता ठीक आपलं ग्रामदैवत मारुती दक्षिणमुखी मारुती शिल्लेगाव इथून आम्ही निघणार आहे 11 वाजता। त्याच्यानंतर समजा बुटकाडगाव असे या मार्गाने आम्ही जाणार आहे। त्याच्यानंतर आपला छत्रपती संभाजीनगर या मंदिराच्या जे काम झालं त्याच्यानंतर आपल्या संभाजीनगरमध्ये 2 जणांना मान मिळाला होता, काळापाड मुलुक मैदान आणि कणकोरीवाला। आपल्या संभाजीनगरमध्ये कणकोरीवाला, पैठणमध्ये काळापाड या 2 काठ्या मानाच्या आहे। ही परंपरा आतापर्यंत जशी चालत आली अशी आम्ही याच्या पुढे अशीच चालू ठेवणार आहे। आता पहिले बैलगाडीनं आमचा प्रवास व्हायचा, आमचे आजोबा करायचे। त्याच्यानंतर मध्यंतरी गाड्याने प्रवास केला। पुन्हा आम्ही मागची परंपरा परत आता नव्याने आम्ही पायी दिंडी सोहळा म्हणून म्हणजे नाथांचा आनंद उत्सव कुठेतरी या मार्गाने आमचा चालू राहील। आपण ही जी काठी बघतो या ठिकाणी, ही काठी आपण पायी घेऊन जाता का मढीला? हो, पायी घेऊन जाणार। आणि किती वर्षाची परंपरा आहे ही भरपूर म्हणजे आम्हाला तर सांगता येणार नाही, बऱ्याच जुने वर्षभूम परंपरा आहे। या काठीचे जे आपले कणकोरीवाला आहे, आता थोडक्यात आमचे समजा नाथ भक्त फिरोजबाई हे तुम्हाला सांगते ना। आता तर शिल्लेगाव येथील जे नाथ भक्त होते त्यांनी माहिती दिली। यानंतर आपण लासूर स्टेशन येथील फिरोज मंसुरी यांच्याही पंजोबाच्या काळापासून या काठीची मिरवणूक आणि जी पायी जात यांच्या आजोबापासून जातात ते काय म्हणतात त्याबद्दलही आपण माहिती घेऊया। भाई, आपण ही जी मढीला जी काठी घेऊन जात असतो, तर आपले किती वर्षापासून आपण जाता? मला लगभग 35 वर्ष झाले। मी तेव्हापासून मढीला जातो आणि ती आमची परंपरा आमच्या आजोबापासून म्हणजे आमचे आता ही माझी 7वी पिढी आहे। तर 7वी पिढीपासून आज माझी 7वी पिढी असल्यामुळं आमच्या आजोबा आणि आम्हाला कणकोरीला आम्हाला तिला ते इनामी जमीनसुद्धा भेटली होती। मग कणकोरीला जी समजा तुमची इनामी जमीन आहे नाथांची, ती आता सध्या कोणाच्या ताब्यात आहे आणि त्या जमिनीचे नेमकं क्षेत्र किती आहे? ते क्षेत्र 3-3.5-4 एकर जमीन होती, पण ते सध्या आज आमच्या ताब्यात नाही आहे। आम्ही प्रश्न सर्व सांगितलं या बाबतीमध्ये, त्यांना कागदपत्र बी दाखवलेले आहे, पण ते आता आज बी सध्या आमच्या ताब्यात नाही आहे। पण ते आज बी आमचं नाव तिथं आज म्हणजे 7/12 येतो ते इनाम जागा म्हणून। आणि आता जी समजा शिल्लेगाव येथून पायी दिंडी सोहळा 4 तारखेला जातोय, तर त्यानंतर मढीला पोहोचल्यानंतर काय काय परंपरेनुसार आपली पूजा होत असते? परंपरा तीच असते, रोज जसे काठी घेऊन मिरवणं, ढोल ताशानं छबिना निघत होती तिथून। त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता त्या ठिकाणी काठी नेली जाते वर। मग पहाटे 4 वाजता पण तिथं शिगऱ्याला काठी लावतात आणि त्या परंपरेनुसार आम्ही हे करतो। आता सध्या आमचे नाथ भक्त जे राहते हे पूर्ण काम तेच करतात नाही जर असं। तर काका, तुम्ही पण पायी दरवर्षी जात असता, तर याबद्दल आणखी काय माहिती सांगाल तुम्ही? आणखी काही परंपरा जपानच्यापासून पहिले जात होती पायी गाडी बैलांना जायची। त्याच्यानंतर मग एसटीने जायला लागलो, एसटीने जायच्यानंतर मग आम्ही पुन्हा जो पहिला होता तोच रिवाज चालू केला। साधारण या काठीची आणखी काय माहिती सांगता येईल? का नेतं ते? काय नाही, ते नाथ भक्त म्हणजे आमच्या आजी पंजापासून आमचे दैवत कुलदैवतच समजा। किती वर्ष झाली साधारण? तुमचं वय आता समजा 65-70च्या आसपास असेल, तर मग तुम्ही तुमच्या आजोबा पंजोबा म्हणजे किती वर्ष झाले साधारण? साधारण 2-4 पिढ्या झाल्या लग पार आजी पंजापासून लगी 300-400 वर्षाची परंपरा आहे तुमची? त्याच्या अव्वलची असं तीच नाही सांगता येत, पण अशी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव येथून आणि लासूर स्टेशन येथील चांदबाई मंसुरी हे आता सध्या माहीत झाले, पण त्यांच्या वडिला पंजोबाच्या काळापासून साधारण 300 ते 400 वर्षाची परंपरा या काठी मिरवण्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन शिल्लेगाव येथील आहे। आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दिनांक 4 मार्च रोजी नाथांची जी समाधीस्थळ आहे मढी या ठिकाणी
इथून पायी दिंडी यात्रा निघणार आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील जास्तीत जास्त कानिफनाथ भक्तांनी या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मी गुलाबाग, छत्रपती संभाजीनगर.